हे विठुराया, अरे दमला असशील ना? हा 28 युग रात्रंदिवस एका विटेवर उभा राहतोस, आमचं रक्षण करतोस, आम्हाला पोसतोस, आम्हाला जपतोस, आम्हाला काय हवं नाही ते पाहतोस. आणि आम्ही रात्रंदिवस तुझ्याकडे काही ना काही मागतच असतो. हां, पण आज आज मी काही मागायला नाही आलो तुझ्याकडे, तुला खडसावून जाब विचारायला आलोय. होय होय, तू ऐकतोस ते खरं आहे. मी तुला जाब विचारायला आलोय. अरे विठ्ठला पांडुरंगा सख्या मायबापा, अरे आमच्या मनीचं गूस हे तुझ्याच ठायी आहे ना रे. आमची माया, आमचा मोह, आमची काळजी ही सगळी तुझ्याच ठायी. अरे सख्या पांडुरंगा, अरे एक ना एक दिवस तुझ्याच ठायी यायचा आहे ना. काय म्हणालात? एवढी घाई कशाला? तुला नाही कळायचं ते? अरे भेटीची आस काय असते हे जर तुला अनुभवायचं असेल तर तुला भक्ताचा जन्म घ्यावा लागेल. हे बघ, हे तुझ्या पुढ्यात ठेवलेलं नैवेद्याचं ताट, अरे हे रिकामं झालं की नाही पाहायला 10 वेळा यावं लागतं, तरी तू काही जेवत नाहीस. सदानकदा कमरेवर हात ठेवून उभा. आता तुला स्वतःच्या हाताने भरवावं म्हटलं तर तू खाली सुद्धा बसत नाहीस, एकसारखा कमरेवर हात ठेवून उभा. अरे नको रे अंत पाऊस, तू इथेच कुठेतरी अवतीभोवतीच आमच्या आतमध्ये असतोस इथे कुठेतरी, पण बाहेर दिसत नाही. हमारे एकदा समोर येऊन दर्शन दे रे विठ्ठला पांडुरंगा. किती अंत पाशील रे आता. अरे एकदा तरी येऊन दर्शन दे रे पांडुरंगा. पांडुरंग 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 पांडुरंग.